नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 10 फेब्रुवारी 2026 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन अभ्यासणार आहोत. ही सिरीज जर तुम्ही डेली बघत असाल तर सेशनला पहिले लाईक करत चला, म्हणजे हे सेशन जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचलं ना आम्हाला पण उत्साह मिळतो सेशन घ्यायला. तर डेली सेशन सुरू केले गेले पहिले लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन मिळत जाईल. त्याचबरोबर कंबाईंड राज्यसेवा पूर्व परीक्षा या बॅचेसचे ॲडमिशन सुरू झालेले 15 तारखेपासून या बॅचेसचे लेक्चर सुरू होणार आहे. पहिला क्वेश्चन आहे, प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत 28 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या आफ्रिकन देशातून 8 चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणले जात आहे? तर आपण जर बघितलं तर 8 चित्ते जे आहे बोत्सवाना देशामधून भारतामध्ये आणले जाणार आहे आणि त्यांना कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडलं जाणार आहे. तर 2022 मध्ये आपण नामिबियामधून चित्ते आणले होते. 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून चित्ते आणले होते. आता तिसऱ्यांदा आपण चित्ते बोत्सवानामधून आणणार आहोत. यामध्ये 2 नर आणि 6 मादी चित्ते असणार आहे. तर ही बाब लक्षात ठेवायची आहे. मग आपण जर बघितलं तर सुरुवातीला आणून त्यांना क्वारंटाईन केलं जाणार आहे कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये. एकदा वातावरणाची सवय लागली की मग त्यांना ओपन केलं जाणार आहे कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या देशाने 19 वर्षाखालील एकदिवसीय पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 जिंकला आहे? तर तो कोणी जिंकलेला आहे मित्रांनो? भारताने जिंकलेला आहे. आपलं मासिक जे आहे बऱ्याचशा मुलांना मिळत नाही आपल्या ॲपवर, तर मासिक उपलब्ध झालेलं आहे जानेवारी 2026. तर काय करा, ॲप ओपन करा, त्यामध्ये एक नोट्स नावाचा ऑप्शन आहे, त्यामध्ये मी आज परत अपलोड करतो, तर त्यामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. तर ते जे मासिक आहे त्यामध्ये आपण व्यवस्थितपणे जानेवारी महिन्याचे क्वेश्चन, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे आणि रिव्हिजनला ते सोपं होऊन जाणार आहे. तर बघा, ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक जो आहे तर त्याचं आयोजन जे आहे ते नामिबिया आणि झिम्बाब्वे या देशामध्ये 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आलं होतं. ही या विश्वचषकाची एकूणातील 16वी आवृत्ती आहे. सहभागी संघ जर बघितलं 16 संघांनी इथं पार्टिसिपेट केलेला आहे. 41 सामने जे आहे ते इथं आपल्याला झालेले बघायला मिळतात. अंतिम सामना भारत वर्सेस इंग्लंड झाला. भारताने इंग्लंडचा 100 धावांनी काय केलेला आहे? पराभव केलेला आहे. अंतिम सामन्यात सर्वात जास्त धावसंख्या आपण केलेली आहे 411. टांझानिया जो देश आहे तर तो पहिल्यांदाच विश्वचषक खेळलेला आहे. तर 16 संघामध्ये एक टांझानिया सुद्धा होता. फायनल मॅच मध्ये सर्वात जास्त धावा 175 जे आहे ते कोणी केलेले आहे? वैभव सूर्यवंशीने. त्याने 80 चेंडूतच या धावा केलेल्या आहे. त्याने 15 चौकार आणि 15 षटकार मारलेले आहे. तर अंडर-19 फायनल मध्ये सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर त्याचा आपल्याला बघायला मिळतो. ही स्पर्धा भारताने 6व्यांदा जिंकलेली आहे. पहिल्यांदा मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली, 2008 ला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, 2012 ला उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली, 2018 मध्ये पृथ्वी शॉ, 2022 मध्ये यश दूल आणि 2026 मध्ये आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण जिंकलेली आहे. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ टुर्नामेंट दोन्ही पण वैभव सूर्यवंशी ठरलेला आहे. पण आपण जर बघितलं सगळ्यात जास्त विकेट आणि सगळ्यात जास्त रन्स जे आहे ते इंग्लंडच्या प्लेअरचे होते. बेन मेयर्सचे सगळ्यात जास्त रन होते 444. मॅनी लॅम्स्टेनच्या सगळ्यात जास्त विकेट होते 16 विकेट, जो इंग्लंडचा गोलंदाज होता. या स्पर्धेचं जे काही स्पॉन्सर आहे तर ते होते DP वर्ल्ड. तर ही बाब सुद्धा लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने बेरोजगार तरुणांसाठी बांगलार युवा साथी योजना सुरू करण्याची घोषणा केली? तर बांगलार युवा साथी योजना जी आहे ती पश्चिम बंगालने सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर आपण जर बघितलं तर जशी लाडकी बहीण योजना आहे तशा प्रकारची योजना आहे. बेरोजगार तरुणांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. यामध्ये 21 ते 40 या वयोगटातील जे काही तरुण बेरोजगार असतील त्यांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. महत्वाची योजना आणि राज्य बघूया. अक्कापडे योजना कर्नाटकची आहे. अमेपडिबा अमार भाषे ही योजना ओडिशाची आहे. अटल विचार अग्रगामी योजना आसामची आहे. ई आरोग्य संवाद योजना राजस्थान. पापा पगली योजना गुजरात. बरापुत्र ऐतिहासिक गाव योजना ओडिशा. प्रकल्प महादेव महाराष्ट्राचा आहे. मुख्यमंत्री भारत दर्शन योजना बिहारची आहे. महिला कल्याण ऑन व्हील्स उपक्रम तमिळनाडूचा आहे. महिला सुरक्षा पेन्शन योजना केरळची आहे. मुख्यमंत्री उड्डाण योजना आसामची आहे. राहवीर योजना मध्य प्रदेशची आहे. इंदिरा सौर गिरी जल विकास योजना तेलंगणाची आहे. एतिकुली दुती पात योजना आसामची आहे.
आणि पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना हरियाणाची आहे. चौथा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये उधमपूर जम्मू काश्मीर येथील बसंतगड वन क्षेत्रामध्ये भारतीय सैन्याने केलेल्या दहशतवादी विरोधी कारवाईचे सांकेतिक नाव काय होतं? तर आपण जर बघितलं जैश ए मोहम्मद चे जे काही ठिकाणे आहे जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर येथे बसंतगड वन क्षेत्रामध्ये, तर त्यावर आपल्या सैनिकांनी कारवाई केलेली आहे. त्याचं नाव आहे ऑपरेशन किया. तर 20 तासाहून जास्त हे ऑपरेशन चाललेलं आहे. यामध्ये जैश ए मोहम्मदचे 2 दहशतवाद्यांना मारलेलं होतं. पाचवा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये हरियाणातील हिसार जिल्ह्यात कोणत्या हडप्पा स्थळावर उत्खननादरम्यान मातीच्या जेवणाच्या टेबलाचे आणि चुलीचे अवशेष सापडलेले आहेत? तर आपण जर बघितलं तर हरियाणामधील हिसार जिल्ह्यातील राखीगडी या ठिकाणी काय सापडलेले आपल्याला? मातीच्या जेवणाचे टेबल आणि आपण जर बघितलं तर चुलीचे अवशेष सापडलेले आहे. राखीगडी आतापर्यंतचं सगळ्यात मोठं ठिकाण आहे हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला मिळालेलं. तर ही सुद्धा बाब लक्षात ठेवायची आहे. राखीगडी येथे सापडलेल्या ज्या वस्तू आहे, तर चूल सापडलेली, मातीचं भांडं सापडलेलं आहे. यापूर्वी जर बघितलं तर सांगाडा आपल्याला यापूर्वी मिळाला होता. DNA चे पुरावे मिळाले होते, सोन्याचे दागिने मिळाले होते, मातीचे भांडे तर कंटिन्यू मिळालेले आहे. सील म्हणजे जे काही नाणे आहे ते, भाजलेल्या विटांची घरं, एक सुनियोजित ड्रेनेज सिस्टम, वेगवेगळे मणी, तर ह्या गोष्टी आपल्याला या राखीगडी या ठिकाणाहून मिळालेल्या आहे. सहावा प्रश्न आहे, लष्करी सामर्थ्याच्या आधारावर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये पहिल्या स्थानावर आहे USA, दुसऱ्या स्थानावर रशिया, तिसऱ्या स्थानावर चायना आणि भारत जो आहे तर तो चौथ्या स्थानावर आपल्याला बघायला मिळतो. मग भारताचं स्थान जे आहे ते चौथं आहे. आपण जर बघितलं 5व्या स्थानावर साऊथ कोरिया आहे, 6व्या स्थानावर फ्रान्स आहे, 7व्या स्थानावर जपान आहे, 8व्या स्थानावर जर बघितलं तर युनायटेड किंगडम आहे, 9व्या स्थानावर तुर्की, नंतर 10व्या टर्की, 11व्या ब्राझील आणि 12व्या जर्मनी. तर आपल्याला 4 पर्यंत लक्षात ठेवायची. जस्ट मी तुम्हाला इथं वाचून दाखवलेला आहे. ग्लोबल फायर पॉवर नावाची संस्था आहे, तिच्या मार्फत हा निर्देशांक दिला जातो, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स. मित्रांनो, या ज्या बॅचेस या सध्या सुरू असलेल्या बॅचेस, धुरंधर बॅच ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या मेन्ससाठी, त्यानंतर फाउंडेशन बॅचेस आपण जर बघितलं कंबाईन राज्यसेवेसाठी 21,000 PYQ ची बॅच, त्याचबरोबर नोट्स पॅक, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ॲपमध्ये बघायला मिळतील. फक्त बॅच जॉईन करताना तिथे एक कुपन कोड टाका CJ लाईव्ह, म्हणजे तुम्हाला फी मध्ये डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम आणि इन्स्टाचं चॅनल फॉलो करायला विसरू नका. 7वा प्रश्न आहे, 2026च्या मिलान कोर्टिना हे ठिकाण कुठं आहे? तर इटलीमध्ये आहे. तर मिलान कोर्टिना हिवाळी ऑलिम्पिक मध्ये, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की इटलीच्या हिवाळी ऑलिम्पिक मध्ये कोणता भारतीय खेळाडू ऑलिम्पिक मशालचं नेतृत्व करेल? तर आपला अभिनव बिंद्रा, प्रसिद्ध नेमबाज आहे, ज्याने गोल्ड मेडल जे आहे ते जिंकलं होतं. तर 2026च्या मिलानो कोर्टिना जे काही हिवाळी ऑलिम्पिक आहे त्यासाठी काय करणार आहे, तर जे काही मशालधारक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. मिलानो कोर्टिना हिवाळी ऑलिम्पिकचं आयोजन 6 ते 22 फेब्रुवारी दरम्यान होत आहे. इटलीतली ही शहर आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. शुभंकर आहे या ऑलिम्पिकचे, टीना आणि मिलो. 8वा प्रश्न आहे, 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा या रोडमॅप अंतर्गत 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? तर 100% जर आपण बघितलं तर जे काही विमा कव्हरेज मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा ठरलेला आहे अलवर, राजस्थान मधील आहे. आणि पहिलं गाव आपण जर बघितलं तर देसुला नावाचं गाव आहे, ते सुद्धा अलवर जिल्ह्यातीलच आहे. तर 15 ऑगस्ट 2025 पर्यंत देसुला जे आहे ते भारतातलं 100% विमा असलेल्या लोकांचं गाव होतं. आणि आपण जर बघितलं तर राजस्थानमधील अलवर जिल्हा जो आहे तो 100% विमा प्राप्त करणारा जिल्हा आहे, तो पहिला जिल्हा ठरलेला आहे. केंद्र सरकारच्या 2047 पर्यंतचं टार्गेट आहे की सर्वांसाठी काय पुरवायचं आहे? विमा पुरवायचा आहे. 9वा प्रश्न आहे, कोणत्या देशाने पुढील 5 वर्षात अंतराळ आधारित AI डेटा सेंटर स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर अंतराळविषयक माहिती कलेक्ट करण्यासाठी AI डेटा सेंटर जे आहे ते चायना स्थापन करणार आहे. तर चीनची मुख्य अंतराळ संस्था जी आहे चायना एरोस्पेस अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी कोऑपरेशनने पुढील 5 वर्षात गिगावॅट स्केल स्पेस डिजिटल इंटेलिजन्स इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्याची महत्वाकांक्षी योजना जारी केली आहे. हा उपक्रम चीनच्या 15व्या पंचवार्षिक योजनेचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे.
तर चायनामध्ये अजूनही पंचवार्षिक योजना जी आहे ते सुरू आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे अंतराळात एक कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सेंटर स्थापन करणं, जेणेकरून डेटा पृथ्वीवर न पाठवता थेट कक्षेत प्रक्रिया करता येईल, म्हणजे ते वरच असतील डेटा सेंटर पण. 10वा प्रश्न आहे, भारतात AI फिनटेक आणि इन्शोरटेक वर लक्ष केंद्रित करणारं ब्लॅक स्वान समिट 2026चं उद्घाटन कुठे झालं? तर ब्लॅक स्वान समिट जे आहे ते भारतातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फिनटेक, इन्शोरटेक यावर फोकस करणारं समिट होतं, ज्याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी केलेलं आहे. प्रमुख पाहुणे कोण होते? द्रौपदी मुर्मूजी होते. ओडिशा सरकारने भारत नेत्र उपक्रमांतर्गत आणि सिंगापूर स्थित ग्लोबल फायनान्स अँड टेक्नॉलॉजी नेटवर्क या दोघांनी मिळून या समिटचं आयोजन केलेलं आहे. 11वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये FNTA स्थापनेसाठी केंद्र सरकार, नागालँड सरकार आणि कोणत्या संघटनेमध्ये त्रिपक्षीय करार झालेला आहे? तर केंद्र सरकार, नागालँड सरकार आणि ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन यामध्ये काय झालेलं आहे? तर एक करार जो आहे तो झालेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या उपस्थितीमध्ये नवी दिल्लीमध्ये एक करार करण्यात आलेला आहे. या कराराअंतर्गत पूर्व नागालँडमधील 6 जिल्ह्यासाठी ट्युनिसांग, मोन, किफिरे, लोंगलेंग, नोकलाक आणि शामातोरे तर एक नवीन प्रशासकीय युनिट FNTA तयार केले जाणार आहे. ते एक नवीन युनिट जे आहे, एक प्रशासकीय विभाग आपण म्हणूया, या 6 जिल्ह्यांसाठी तयार केलं जाणार आहे आणि त्याचंच नाव जे आहे ते FNTA आहे. प्रशासन आणि विकासासाठी संबंधित एकूण 46 विषयांवर कायदेविषयक, कार्यकारी विषयक आणि आर्थिक अधिकार जे आहे ते FNTA कडे हस्तांतरित केलं जाणार आहे. तर या प्रशासकीय विभागाकडे हे अधिकार जे आहे ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. 12वा प्रश्न, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये 12 अब्ज डॉलर्स म्हणजे 12 बिलियन डॉलर्सच्या प्रोजेक्ट वॉल्ट उपक्रमाची घोषणा केली. ते कशाशी संबंधित आहे? तर प्रोजेक्ट वॉल्ट काय? तर स्टोरेज करून ठेवायचंय कोबाल्ट, लिथियम आणि जे काही रेअर अर्थ एलिमेंट्स असतात, दुर्मिळ पृथ्वी घटक आपण त्याला म्हणूया, तर यांचं स्टोरेज करून ठेवण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी एक आपण म्हणूया प्रोजेक्ट वॉल्ट सुरू केलेला आहे. सध्या आपण जर बघितलं तर या घटकांवर मोस्टली मोनोपोली म्हणजे एकाधिकारशाही चायनाची आहे, पण ती अमेरिकेला तोडायची आहे. त्यासाठी अमेरिकेचे संरक्षण तंत्रज्ञान आणि ऑटोमोटिव्ह आणि त्याचबरोबर उत्पादन उद्योगासाठी आवश्यक असलेली जी काही खनिजे आहे तर त्यासाठी ऑपरेशन वॉल्ट जे आहे, प्रोजेक्ट वॉल्ट जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आजचं सेशन इथं समाप्त झालेलं आहे. जर तुम्हाला व्यवस्थितपणे करंट अफेअर्समध्ये मार्क मिळवायचे असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मी इथं टेस्टमध्ये देत असतो, तर ते सोडवायचे आहे. USA अंडर 19 वर्ल्ड कप जो झालेला आहे त्याची कितवी आवृत्ती होती, भारताने तो कितव्यांदा जिंकला आणि त्याचं ठिकाण तुम्ही मला सांगायचे. हिवाळी ऑलिम्पिकचं आयोजन कुठे केलं जात आहे, आयोजन आणि आपला मशाल वाहक कोण आहे हे सांगायचंय. आणि ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये पहिल्या स्थानावर कोण आहे आणि भारताचं रँक काय आहे हे सांगायचं आहे. तर हे 3 क्वेश्चनची उत्तर व्यवस्थित द्या. मग थांबूया आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.